मित्रांनो, माझा एक यूट्यूबचा व्ह्यूवर आहे. त्याने त्याच्याकडे असलेल्या ज्या LED लॅम्प असतात त्या लॅम्पचे ड्रायव्हर सर्किट त्यांनी परचेस केले होते. ते परचेस केल्यानंतर त्याची एक अशी तक्रार आलेली आहे की ह्यापैकी कुठलाही जो ड्रायव्हर आहे तो वर्क करत नाही किंवा काम करत नाही. म्हणून त्यांनी माझ्याकडे हे सर्व ड्रायव्हर चेक करण्यासाठी पाठवलेले आहेत. तर ह्यामध्ये मी आता सर्वच्या सर्व ड्रायव्हर मी वन बाय वन चेक करतोय, म्हणजे त्याच्यामध्ये काय फॉल्ट आहे किंवा मग कशा प्रकारचा फॉल्ट आहे आपण या ठिकाणी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यापुढे दाखवून देतो. मग आता आपली जी काही फर्स्ट स्टेप आहे ती फर्स्ट स्टेप म्हणजे कुठली, की जेव्हा कुठलाही जर समजा इलेक्ट्रॉनिक्सचं कार्ड आपण रिपेअर करायला घेतो त्यावेळी पहिली स्टेज जी आहे, मला माहिती नाही बाकीच्यांची काय प्रॅक्टिस आहे, पण माझी अशी मी प्रॅक्टिस ठेवलेली आहे की आपणही ती प्रॅक्टिस अडॅप्ट करू शकता. ती म्हणजे पहिली स्टेज म्हणजे फिजिकल व्हेरिफिकेशन करणं. म्हणजे कुठलाही कार्ड आपल्याकडे जरी आला तर त्याचं पहिलं जे काही काम असेल तर तो आहे फिजिकल व्हेरिफिकेशन. आता फिजिकल व्हेरिफिकेशनमध्ये आपण काय बघायचं, तर फिजिकल व्हेरिफिकेशनमध्ये आपण प्रत्येक कंपोनंट, त्या कंपोनंटची जी काही स्टेटस आहे, म्हणजेच त्या स्टेटसमध्ये आपल्याला तो कंपोनंट कुठल्या प्रकारचा क्रॅक झालेला आहे का, किंवा कुठल्या प्रकारची ही जी सोल्डरिंग जी असते सोल्डरिंग गेलेली आहे का, किंवा अजून जर सपोज पॉवर सप्लाय अप्लाय केल्यानंतर त्या ठिकाणी कुठली IC किंवा कुठला कंपोनंट बर्न झालेला आहे का. ह्या ज्या 2-3 गोष्टी आहेत त्या गोष्टी जे येतात त्या येतात फिजिकल व्हेरिफिकेशनमध्ये. मग जर समजा अशा प्रकारचं जरी आपल्याला पहिल्याच ह्या स्टेजमध्ये जर समजा आपल्याला त्याचा काही प्रॉब्लेम सापडला तर तो आपल्याला पुढं सर्किट ट्रेस करायला सोपं जातं आहे. म्हणून आपण ही फिजिकल व्हेरिफिकेशन आणि त्याच्यानंतरची जी स्टेज येते ती स्टेज येते ते डेड कंडिशनमध्ये सर्किट चेक करणं. आता डेड कंडिशनमध्ये सर्किट चेक करायला म्हणजे कुठल्या प्रकारचे आपण हे जे सर्किट असतात ते डेड कंडिशनमध्ये चेक करायचं. ज्या सर्किटवरती कमीत कमी कंपोनंट जर लावलेले असतील तर त्या ठिकाणी आपण डेड कंडिशनमध्ये सर्किट चेक करू शकतो. कारण जर सपोज इलेक्ट्रॉनिकच्या कार्डवर जास्तीत जास्त जर कंपोनंट असतील तर त्या ठिकाणी प्रत्येक कंपोनंट हा डेड कंडिशनमध्ये चेक करणं पॉसिबल होत नाही. म्हणून अशा प्रकारच्या कार्डमध्ये आपण डेड कंडिशनला चेक करू शकतो. आता डेड कंडिशन म्हणजे काय, मी पाठीमागे जे 2-4 व्हिडिओ जे टाकलेले होते माझ्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये त्या ठिकाणी सुद्धा मी डेड कंडिशन काय असते हे सांगितलं होतं. डेड कंडिशन म्हणजे दुसरी तिसरी गोष्ट काही नसून जेव्हा आपण एखादा पॉवर सप्लाय ह्या सर्किटला अप्लाय केलेला नसतो, म्हणजेच व्होल्टेज त्या ठिकाणी दिलेला नसतो, त्यावेळी प्रत्येक कंपोनंट चेक करणं आणि टेस्ट करणं आणि त्या कंपोनंटच्या प्रॉपर्टीनुसार आपल्याला जी मल्टीमीटरमध्ये रीडिंग दाखवते ती रीडिंग जर ओके येत असेल तर तो पर्टिक्युलर कंपोनंट हा ओके आहे असं आपण प्रायमरी बेसिसवर म्हणू शकतो. आणि जी सेकंडरी लेवल येते ती सेकंडरी लेवल म्हणजेच किंवा नेक्स्ट लेवल म्हणजेच आपण जेव्हा सर्किटला पॉवर सप्लाय अप्लाय करतो, पॉवर सप्लाय अप्लाय केल्यानंतरची जी काही प्रॉपर्टी आहे, एखादा समजा डायोड घेतला, ट्रान्झिस्टर घेतला, रजिस्टर घेतला किंवा कॅपॅसिटर घेतला, अशा वेगवेगळ्या प्रकारची जी काही कंपोनंट असतात त्या कंपोनंटला पॉवर सप्लाय अप्लाय केल्यानंतर त्याचं जे काही होणारं रूपांतर आहे, जे काही मिळणारं आउटपुट आहे ते आउटपुट जर प्रॉपर्टीनुसार ओके येत असेल तर तो कार्ड आणि तो कंपोनंट आपण ओके आहे असं म्हणू शकतो. म्हणजेच पॉवर सप्लाय अप्लाय केल्यानंतर ही झाली लास्ट स्टेज. आतापर्यंत मी 2 ते 3 गोष्टी सांगितल्या. त्यामध्ये फर्स्ट स्टेज आहे ती फिजिकल व्हेरिफिकेशन आणि सेकंड आहे ते डेड कंडिशनमध्ये सर्किट चेक करणं आणि त्यानंतर जे आहे ते व्होल्टेज सप्लाय दिल्यानंतर सर्किट चेक करणं. तर आता ह्या झाल्या सर्व गोष्टी. आता आपण ह्यामध्ये हा जो ड्रायव्हर कार्ड आहे ह्या ड्रायव्हर कार्डमध्ये आपण काय फॉल्ट आलेला आहे एक प्रायमरी स्टेजवर मी आपल्याला ह्या ठिकाणी दाखवून देतो. तर पहिली स्टेज आहे ती आपली फिजिकल व्हेरिफिकेशन. फिजिकल व्हेरिफिकेशन करत असताना प्रत्येक कंपोनंट नीटचा आहे का हे चेक करणं. आता ह्या ठिकाणी तर हे जवळ हा बघा, हा जो कॅपॅसिटर आहे हा
कॅपॅसिटरची सोल्डरिंग, ड्राय सोल्डरिंग दिसते ह्या ठिकाणी. हे आपण ह्या पाहू शकता. ह्या कार्डमध्ये हा ड्राय सोल्डर वाटायला लागला आहे. म्हणजेच हा जो इझिली मी हा झूम करून दाखवतो. हा म्हणजे ही पॉसिबिलिटी ह्या ठिकाणी ह्या कार्डवरती दिसून येते. अजून आपण दुसरं काही पाहू शकतो. हा बघा, साधी गोष्ट आहे. ह्या ठिकाणी हा जो फ्युजेबल रेजिस्टन्स ह्या ठिकाणी तुटलेला आहे. मग म्हणजेच काय होतं, ह्या ठिकाणी सर्किटच ब्रेक झालेला आहे. किती जरी सप्लाय अप्लाय केला तरी पुढे सर्किट हा थ्रू होणार नाही. म्हणून हे एक फिजिकल व्हेरिफिकेशनमध्ये हे लक्षात आलेलं आहे. मग ह्या ज्या गोष्टी होतात ह्या कशामुळे होऊ शकतात, ट्रान्सपोर्टेशनमध्ये ह्या गोष्टी होऊ शकतात. म्हणून ह्या फिजिकल व्हेरिफिकेशन करणं हे गरजेचं आहे. हा एक कार्ड अशा प्रकारचं आपल्याला हे आयडेंटिफाय झालेलं आहे. हा फ्युजेबल रजिस्टर या ठिकाणी ट्रॅक तुटलेला आहे. याची एक लीड आहे, ही लीड तुटलेली आहे. मला वाटतं जवळपास सेम प्रॉब्लेम सगळ्या कार्डमध्ये असू शकतं. ठीक आहे, हा कॅपॅसिटर ड्राय सोल्डरिंग नाही, बऱ्यापैकी म्हणजे सर्व हे कंपोनंट हे व्यवस्थित दिसत आहेत. हा बघा रजिस्टर हा पण तुटलेला आहे. मोस्टली हा ट्रान्सपोर्टेशनमध्ये झालेला हा प्रॉब्लेम ह्या ठिकाणी दिसून येतो. माझ्या व्ह्यूअरला एक सांगू इच्छितो, त्यांनी जर समजा हा फिजिकल व्हेरिफिकेशन ओके केला असतं तर तिथल्या तिथे तो हा कार्ड रिपेअर करू शकला असता. माझ्याकडे पाठवण्याची गरज पण झाली नसती. सेम प्रॉब्लेम आहे. हा रजिस्टर म्हणजे जवळपास सगळेच्या सगळे रजिस्टर ह्या ठिकाणी रजिस्टरचा लीड तुटलेला दिसतोय. बाकी काही प्रॉब्लेम दिसत नाही. आणि तो जो पहिला जो कार्ड होता त्यामध्ये ड्राय सोल्डर एका कॅपॅसिटरला दिसतोय आणि बाकीच्या सर्वच्या सर्व कार्डवरती हा रजिस्टरच गेलेला आहे. आता हा दुसरा, यस बरोबर आहे. म्हणजे जवळपास सर्वच्या सर्व जेवढे काही कार्ड माझ्याकडे आलेले आहेत या सर्वच्या सर्व कार्डमध्ये हा फ्युजेबल रजिस्टरचा लीड तुटलेला आहे. मला मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त एवढंच सांगायचं होतं की असे छोटे जे काही प्रॉब्लेम असतात, असे हे छोटे प्रॉब्लेम जवळपास फिजिकल व्हेरिफिकेशनमध्ये आपल्याला लक्षात येऊन जात आहे. जर सपोज आउटपुट येत नसेल तर फिजिकल व्हेरिफिकेशन करणं हे गरजेचं आहे आणि डेड कंडिशनमध्ये सर्किट चेक करणं गरजेचं आहे. तर हे अशा प्रकारचे हे कार्ड आहेत आणि ह्या कार्डमध्ये म्हणजे हेच जे कार्ड आहेत हे कार्ड LED जे लॅम्प आहे ड्रायव्हरचे हे कार्ड आहेत. त्यामुळे जवळपास 6 ड्रायव्हरचे कार्ड त्यांनी माझ्याकडे हे पाठवलेले होते आणि त्यामध्ये सेम प्रॉब्लेम आढळून आला. तो म्हणजे हा फ्युजेबल रजिस्टरचा लीड तुटलेला आहे. बस फक्त ह्या सोल्डरिंग करून घेऊन हे सर्वच्या सर्व आउटपुट येते का आपण चेक करू शकतो. तर तुर्तास फक्त मला एवढंच दाखवायचं होतं की अशा टाईपचे जे प्रॉब्लेम आहेत तुम्ही घरच्या घरी सॉल्व करू शकता फक्त आणि फक्त फिजिकल व्हेरिफिकेशन करून. तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, आवडल्यास नक्कीच मित्रामध्ये शेअर करा, लाईक्स करा, कमेंट्स करू शकता आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.